उठा आता, गुडघा दुखतो ना तुमचा. नाही ते मी असंच तुम्ही माझ्याकडे बघावं म्हणून म्हणलं. Seriously. उठा. मनवा कुठेतरी फिरायला जाऊया आपण खरंच. कुठे? कुठे? लंडन, स्वित्झर्लंड तुम्ही म्हणाल तिथे. असं असतं का? म्हणाल तिथे जाऊया. तुम्ही म्हणून तर बघा. पण कशाला अचानक जायचंय बाहेर? पुन्हा हनीमूनला जाऊया आपण. आपल्याला जरा एकांत मिळेल. फक्त तुम्ही आणि मी दोघंच आपण. शट अप. काय म्हणालात तुम्ही? नाही मी आय मीन सॉरी. आय मीन ओघात निघून गेला होता. काय म्हणालात तुम्ही? खरंच सॉरी, चुकून बोलले. मनवा इकडे बघा. मनवा. काय म्हणालात परत म्हणा. खरंच सॉरी, माझ्या तोंडून निघून गेलं होतं. म्हणा. राजवीर सॉरी. म्हणा. शट अप. परत एकदा म्हणा. काय परत एकदा म्हणा. काय चाललंय तुमचं? म्हणा ना प्लीज. खरंच. मी नाही. म्हणा प्लीज. खरंच खूप क्यूट वाटतं ते. म्हणा ना प्लीज. शट अप. आणखी एकदा. हा परत एकदा. आता बासा, मी नाही. ओके लास्ट. प्लीज प्लीज म्हणा ना. शट अप. किती गोड शटअप म्हणता तुम्ही. शट अप. काय झालं मनवा? काही नाही. मग एवढं शांत का आहात तुम्ही? खरंच काही नाही, असंच. छान आहे आईस्क्रीम. काय झालं? तुमची काय एवढी चलबिचल होते? नाही कुठे काय. काही नाही. राजवीर, सांगा ना काय झालं? मनवा मगापासून तुम्ही एवढं शांत आहात म्हणून विचारलं काय झालं, पण तुम्ही सांगतच नाही काय झालं. मी ओळखत नाही का तुम्हाला? तुम्ही नाराज आहात का माझ्यावर? मी मगाशी आलो तेव्हा झालं ना सगळं क्लिअर. मग आता काय झालं? नाही, काही नाही. असंच काही गोष्टींचा विचार करत होते. म्हणजे असंच जनरल. खरं तर तुमच्याबद्दल. म्हणजे राजवीर, काल तुम्ही असं एवढ्याशा गोष्टीवरनं चिडलात. आज सकाळी न सांगताच ऑफिसला गेलात. दिवसभर कॉन्टॅक्ट मध्ये नव्हतात. सगळे विचार चालले डोक्यात. मी तुम्हाला सांगितलं ना, उद्यापासून मी तुम्हाला सांगून जात जाईल ऑफिसला. हो, पण राजवीर, मला माहिती आहे तुम्ही म्हणाल या सगळ्या गोष्टी ऑलरेडी बोलून झाल्या आहेत, आणि पण तरी मला असं वाटतं की आपल्यामध्ये या गोष्टी क्लिअर असाव्यात. म्हणजे तुम्ही त्या दिवशी रात्री घरी नाही आला. मला दिवसभर फोन नाही केला. मी बोलत असताना फोन कट केला. दिवसभर काहीच बोलला नाहीत माझ्याशी. मग राजवीर, तुम्ही असं अबोला धरता मला नाही आवडत.
तुम्ही बोलला नाहीत ना माझ्याशी की मला करमत नाही. आज सुद्धा दिवसभर वाट बघितली माहिती मी तुमच्या फोनची. म्हणून आज मी खरंच खूप बिझी होतो आणि तुम्हाला कॉल नाही केला असं नाही झालं ना. मी केला होता कॉल बॅक. अख्खा दिवस गेल्यानंतर तुम्ही मला कॉल केला. आय नो तुम्ही खूप कामात असता, बिझी असता, पण मला नाही आवडत तुम्ही अबोला धरता माझ्याशी ते. ठीक आहे, नाही होणार परत असं. ठीक, निघायचं? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चला गरमागरम पराठे खा. वाह. नितीश, काय झालं बाळा? खा की, सुरू कर. कसलं टेन्शन घेतलंयस का? बाबा, राजवीर जीजू मला ऑफिसमध्ये खूप बोलले. काय काय झालं नक्की? कशाबद्दल बोलले? माझ्या प्रोजेक्टवरून. माझं नाव यशोधन मोहिते पाटील आहे. आमच्या रक्तातच आहे बिझनेस. मी तुझी फाईल स्टडी केली. फ्रँकली स्पीकिंग, हा थॉट इतका इंटरेस्टिंग नाही वाटत आहे मला. ठीक आहे, तुझी फाईल. नितीश, एक गोष्ट लक्षात ठेव. हे प्रोजेक्ट जर करायचं असेल तर आधी यशला कन्व्हिन्स करावं लागेल तुला. यश कन्व्हिन्स झाला तरच मी कन्व्हिन्स होणार. आणि त्याच्या सांगण्यावरून जीजू ठरवणार आहेत की माझं प्रोजेक्ट चांगलं आहे का नाही. बाबा, मला ना असं असं गुदमरल्यासारखं वाटतंय. हा अपमान नाही का माझा? नितीश, वाईट वाटणं साहजिकच आहे, पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येत नाही. तू आज जितक्या कठीण परिस्थितीतनं जाशील, तीच कठीण परिस्थिती उद्या तुला स्ट्रॉंग बनवेल, तुला शिकवेल. हाच अनुभव, ही शिकवण तुला उद्या सक्सेस मिळून दे. बाबा, पण कशाला हवाय? मला सांग, हा अनुभव तुला उद्या कामास येणार नाही का? येणार. एक गोष्ट सांग, टुडेज फेल्युअर इज टुमॉरोज सक्सेस. आणि कर्नल अजय सावंतरावचा मुलगा इतका लवकर हार कशी मानू शकतो? हा, करेक्ट आहे बाबा. सॉरी. सॉरी ठेव तुझ्या खिशात आणि चल, लाग कामाला. बाबा, पण ऑफिसला जाण्याच्या आधी मला तुम्हाला एकदा मिठी मारायची. अरे फिर देर किस बात की है? आजा. वाह, ऑल द बेस्ट. थँक्यू. चल, पटकन खाऊन घे. आणि हो, जायच्या आधी तुझ्या प्रोजेक्ट फाईलची एक कॉपी मला देऊन जा. मी जरा नजरेखालनं घालतो. चालेल. हळू खा. नाही नाही बाबा. अरे नाही नाही काय खा. थँक्यू. लगेच निघताय? हो, ऑलरेडी लेट झालाय. मी काय म्हणते, आज मी माहेरी जाणार आहे. कशासाठी? सहज. काम काय? पण नाही, काम असं काही नाहीये, पण आई बाबांना भेटायचं आहे म्हणून. रिहर्सलला नाही चाललंय. मला माहिती आहे तुम्ही कशासाठी जाताय. कशासाठी? कंप्लेंट करायला माझी. हा माणूस मला कसा त्रास देतो, कसा भांडतो, कसा प्रेम करतो. काही काय राजवीर, जाऊ ना? जायचंय? हा. जा, पण त्याआधी मला शटअप म्हणून दाखवायचं. काय? शटअप म्हणून दाखवायचं. राजवीर, काय पण काय? जायचं ना तुम्हाला, म्हणून दाखवावं लागेल, नाही तर जाऊ नका. शट अप.
लवकर या हं? आणि गाडी घेऊन जा. हो या. नितीश, काल तुम्हाला सांगितलंच त्यानंतर मी तुझी फाईल पुन्हा एकदा स्टडी केली आणि नीट डिटेलमध्ये विचार केल्यावर मला असं वाटतंय की युअर राईट. खरंच युनिक आयडिया आहे. फक्त माझे काही डाऊट्स आहेत ते क्लिअर करशील प्लीज? हो विचार ना. ग्रेट. अकॉर्डिंग टू युअर प्लॅन हा बिझनेस फक्त खेड्यातच असेल असं का? सर मला असं वाटतं तुम्ही तुमच्या प्रोजेक्टची माहिती जर पुन्हा एकदा सांगितली तर कदाचित यश सरांना जे काही प्रॉब्लेम्स वाटत आहेत तर ते डाऊट्स क्लिअर होतील. नो प्रॉब्लेम, सांगतो ना. यश, आपल्याकडे भरपूर ऍप्स आहेत, भरपूर वेबसाईट आहेत की जे नवीन ब्रँडचे कपडे, नवीन फॅशनचे कपडे शहरांना टार्गेट करून विकतात. दर महिन्याला कपड्यांवरती खूप मोठं डिस्काउंट दिलं जातं. पण या सगळ्यात एका गोष्टीचा कोणी विचार करत नाही. कोणत्याही स्टाईलच्या कपड्यांची फॅशन आली की ती आधी शहरांमध्ये विकली जाते, शहरांना टार्गेट केलं जातं आणि मग ती खेडेगावांमध्ये पोहोचते. आणि ती फॅशन खेडेगावात पोहोचायला 1 महिना जातो. पण तोपर्यंत ती फॅशन जुनी झालेली असते आणि त्याची कॉस्ट सुद्धा वाढलेली असते. त्यामुळे जेव्हा ही गावात पोहोचते तेव्हा ती खूप एक्सपेन्सिव्ह आहे म्हणून लोक ती विकत घेत नाही. पण माझ्या डोक्यात ज्या ऍपची आयडिया आहे त्याने शहराप्रमाणेच खेडेगावात सुद्धा पोहोचता येईल आणि मार्केट वाढेल. आपण जर चांगलं मार्केटिंग केलं, चांगला बिझनेस केला, त्याच्यावरती चांगलं डिस्काउंट दिलं तर आपल्याला हा बिझनेस चांगला कॅच करता येईल. पण हे सगळं फक्त इंटेरियरच्या म्हणजेच खेडेगावातल्याच लोकांसाठी असेल. ग्रेट. गुड थॉट. मला खरंच आवडली तुझी आयडिया. खरंच हा बिझनेस खूप कॅची आहे. जर का खेडेगावामध्ये याचं प्रॉपर मार्केटिंग झालं तर खूप छान रिस्पॉन्स आपल्याला मिळू शकेल. आय गॅरंटी. या राईट 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 द वे. नितीश, आय एम इम्प्रेस. सो कॉंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. एक्सलंट. वेल डन. गुड जॉब. काय हो, काय झालं? नितीशची प्रोजेक्ट फाईल डोळ्याखालनं घातली. त्याची मेहनत दिसते यात. त्याची बिझनेसची आयडियाच खूप वेगळी आहे. बघितलं, उगाच बडबड करता तुम्ही माझ्या लेकाला. आहे की नाही माझा मुलगा हुशार? हो, ही हुशारी त्यानं तुझ्याकडनंच घेतली. मी तर तसा मूर्खच होतो. काहीतरी काय बोलता हो तुम्ही? तुम्हाला सांगू का, नितीशने या प्रोजेक्टवरती खूप मेहनत घेतली, खूप काम केलंय. आपण उगाच बडबड करत असतो त्याला, पण खूप काम करतो आपला लेक. आणि मला ठाऊकच होतं आपली दोन्ही मुलं आपलं नाव काढणार. एक काम करा ना, तुम्ही त्याला फोन करून सांगा ना तुम्ही त्याची फाईन पाहिलीत आणि तुम्हाला आवडली. त्याला खरंच बरं वाटेल. बोलतो संध्याकाळी आला ना की त्याच्याशी बोल. पण त्याच्या आधी माझा एक मित्र आहे, त्यालाही फाईल दाखवतो. त्याला याच्यातलं जास्त नॉलेज आहे. तो काय म्हणतो ते बघतो आणि या प्रोजेक्टसाठी फायनान्स उभा करून द्यायच्या मागे लागतो. अहो पण राजवीर बघतायत ना ते सगळं. अगं काळजी करू नकोस. मी सेकंड ऑप्शन म्हणून फायनान्स उभा करायचा प्रयत्न करतो. हो, आत्ता. मग हे सगळं आधी का नाही केलं तुम्ही? कसं आहे ना आरती, आपल्या मुलांना आपण बोट धरून चालायला शिकवतो. मग कशाचाही आधार न घेता ते चालायला लागतात हे आपल्या लक्षात येतं. मग आपण त्यांना मोकळं सोडतो. मग ते चालायला लागतात, धावायला लागतात, पडतात, मग पुन्हा उभी राहतात. आता मला सांग, आपण प्रत्येक वेळेला त्यांच्या आधारासाठी उभे राहिलो तर ते धावू शकतील का? शिकणार कधी आपली मुलं? बरोबर आहे. पण काळजी वाटतेच ना. काही काळजी करायची नाही, काही टेन्शन घ्यायचं नाही. सगळं ठीक होईल. आपली दोन्ही मुलं आई बापाचं नाव रोशन करतात की नाही बघ तू. अच्छा, बरं आठवलं. आपण मनूकडे कधी जायचंय हो? तुमचं काही बोलणं झालं का राजवीरशी?
नाही, बोलतो. ठीक आहे, तुम्ही लवकरात लवकर बोलून घ्या. मी जरा आज जाते, भाजीचं बघते. ठीक. आहो, नक्की फोन कराल ना? विसरणार नाही ना? हो बाई, करतो, नक्की करतो. तुझा कामाला लाग. राजवीरला ज्या गोष्टी आवडत नाही त्या करण्यासाठी मनवाला प्रोत्साहित करायचं. मम्मा मम्मा काय ग? मला भूक लागली, पास्ता बनवून दे ना. ए, काय ग तुझं सारखं भूक 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 असतं? थांब जरा. अगं असं काय करतेस? भूक लागली, दे ना पास्ता बनवून. अगं, थांब ग जरा. काय काकू मी नायगावला जाऊन येते. हा, अरे वा, छान छान. जा 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 जा, नायगावला जा. बाय. बाय. ए मनवा, एक सांगू का? बोला ना. म्हणजे मला पण आवडतं ग नाटकात काम करायला. म्हणजे मी शाळेत होते ना तेव्हा केलं होतं एकदा. मला पण घेऊन चल ना तुझ्याबरोबर ते तुमचं पथनाट्य बघायला. आवडेल मला. हा, हा मला पण आवडेल. ऍक्च्युली सध्या मी काम करत नाही पथनाट्यामध्ये, पण असेल तेव्हा मी नक्की कळवेन. तुम्ही या बघायला. हो हो चालेल. आणि मनवा, नाही म्हणजे अगदी सहजच आता माझ्या मनात आलं, तू डान्स पण शिकलीस ना म्हणे? हो. अगं आमच्या नंदाला शिकव ना डान्स करायला. नाही म्हणजे माझी हाऊस काही पूर्ण झाली नाही, पण आमची नंदा तरी शिकेल ना. वहिनी शिकवशील ना मला डान्स? हो, शिकवेन ना, नक्की शिकवेन. मग तू पण करशील ना? मी हो मी करेन ना. आवडेल मला डान्स करायला. आत्ता करून दाखवू का एक स्टेप? अगं काय चाललंय काय तुमचं? हो बाई, मनवा आमच्या दोघींना डान्स करायला शिकवतीये. ए माई तू पण कर ना डान्स. पण मी? अगं काही नाही, सोपं असतं. वहिनी शिकवेल ना आपल्याला. आता तेवढंच करायचं बाकी राहिलंय. बरं बाई, मी नायगावला चालले, संध्याकाळी परत येईन. हो ठीक आहे, सांभाळून जा. आणि आई बाबांना सांग विचारले म्हणून. हो नक्की. नमस्कार करते. हो. सुखी राहा. बाय बाय. बाय. ए मम्मा, माईला ती स्टेप करून दाखव ना परत. परत बघा हो माई. धिन टिकता धिन टिकता धिन टिकता. वा 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 रंजू, तुला घर कामापेक्षा हे चांगलं जमतंय. माई. दवे, एवढे बेसिक डॉक्युमेंट तयार व्हायला एवढा वेळ लागतो का? सॉरी सर, जरा डिले झाला. यापुढे मी स्वतः बघेन. का बाकी स्टाफ नाही ऑफिसमध्ये? नाही, आहे ना. डिले का होतो? सॉरी, मी बघतो सर. सर, यश सरांना निधी सरांच्या प्रोजेक्ट बद्दल थोडं बोलायचं. बघतो. बोला कर्नल साहेब. कसे आहात तुम्ही राजवीर? आय एम गुड. तुम्ही कसे आहात? मस्त. तुम्ही आता ऑफिसमध्ये आहात का? हो. काय झालं? नाही, तुमची 2 मिनिटं हवी होती. तुम्ही आता बिझी असाल तर नंतर फोन कर. नाही नाही, बोला ना. आमचा असा विचार होता की तुमच्या घरी येऊन तुम्हाला भेटावं. अहो, तुम्ही कधी येऊ शकता. तुमच्या मुलीचंच घर आहे. नाही, बरोबर आहे, पण तुमची भेट होईल ना? नाही, मला कल्पना आहे की तुम्ही बिझी आहात. साधारणतः केव्हा फ्री असाल? नाही, तुम्हाला मला भेटायचंय की इतरांना? कारण माझं शेड्यूल जरा हेक्टिक चालू आहे. काही काम होतं माझ्याकडे? नाही, काही काम नाहीये, सहजच भेटायचं. मग या घरी, राहायलाच आहे. आपण डिनर प्लॅन करूया. ठीक आहे, ते ठरवूया. यश, नक्की. बाय. कर्नल साहेबांना मला भेटायचंय, सहज.
ए मनू बेटा अरे अगं. वा. मन्या तू इथे सरप्राईज. अगं म्हणजे इथे अचानक कशी काय आलीस? बरं ठीक आहे जा. सहज विचारलं ग. आता राजीवशी बोलणं झालं. म्हणजे तुम्ही कॉल केलेला हो. का काही काम होतं? मनू आम्हाला माहिती आहे तो तुझा नवरा आहे, पण आमचा सुद्धा जावई येतो बरं का. आम्ही कधीही त्यांच्याशी बोलू शकतो काय. करेक्ट. तसं नाही म्हणत आहे मी. तू राहू दे बाबा, सांगा ना का फोन केलेला? अगं घरी येऊन तुम्हाला भेटायचं होतं म्हणून कॉल केला. मग त्यांना कॉल केला, मला काहीच नाही बोललात तुम्ही. अगं घरी आल्यानंतर ते घरी असायला हवेत ना, म्हणून त्यांना फोन केला. वेडाबाई. बरं ठीक आहे, मला सांगा मग कधी येताय तुम्ही? आजच जायचं? तिची घाई सुरू झाली बघा. प्लीज 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 आज जाऊया ना, माई पण खूप खुश होतील. प्लीज प्लीज प्लीज. ऐक ऐक बाळा ऐक, यायचंय तुझ्या घरी पण आज नाही. हा मग कधी बाबा सांगा ना, कधी येणार? आईला विचार. तू आत्ताच आलीयस ना बाळा, चल फ्रेश हो, मी चहा टाकते तुझ्यासाठी. बरं थांब, मी पण येते. मी आलेच. चला. सर खूप सॉलिड प्रोजेक्ट आहे नितीशचा. मुळात हा थॉटच आउट ऑफ द बॉक्स वाटतो. पण काल तर तू म्हणाला तुला आवडला नाही प्रोजेक्ट. हो. मी काल रात्री पुन्हा एकदा हा प्रोजेक्ट स्टडी केला, नीट समजून घेतलं. त्यानंतर कळलं की ह्या प्रोजेक्टमध्ये खूप पोटेन्शियल आहे. खूप रिसर्च केलंय नितीशने. गुड. मला वाटतं हे प्रोजेक्ट आपल्याला करायला हवं. शुअर. 200% हिट होईल सर. ऑल राईट. दवे सर. नवीन कंपनी फॉर्म करा आणि त्याचे सगळे डॉक्युमेंट स्टडी करा. पण एक लक्षात ठेवा, या प्रोजेक्टचा इन्चार्ज यश असेल. ओके सर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या प्रोजेक्टची आयडिया जरी नितीशची असली तरी ती आपल्या नावावर रजिस्टर झाली पाहिजे. आपल्याकडे 100% ओनरशिप पाहिजे. सर पण नितीश सर. त्याला सीईओ करायचं. मालकी हक्क फक्त आपल्याकडे पाहिजे.